नमस्कार. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो जवळपास प्रत्येक घरात कधी ना कधी चर्चेला येतोच. हा एक संघर्ष आहे. एका बाजूला आहेत पालक ज्यांना आपल्या मुलांचं भविष्य सुरक्षित हवंय आणि दुसऱ्या बाजूला आहेत ती मुलं ज्यांना स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रात काहीतरी वेगळं करायचंय. बघूया या संघर्षातून मार्ग कसा काढता येतो. तर ही गोष्ट आहे मुग्धाची. 12वीत शिकणारी एक मुलगी आणि आयुष्याच्या अशा एका महत्त्वाच्या वळणावर उभी आहे जिथे तिच्या समोर 2 रस्ते आहेत. एक रस्ता तिच्या वडिलांनी दाखवलेला आहे, इंजिनिअरिंग करा, IT मध्ये जा, भविष्य एकदम सेफ आहे. आणि दुसरा रस्ता तिचा स्वतःचा आहे, जो डिझाईन आणि क्रिएटिव्ह आर्ट्सकडे जातो, जिथे तिची आवड आहे. सगळं सुरू होतं एका साध्या जेवणाच्या टेबलावरून. मुग्धाचे वडील राज तिच्या भविष्याबद्दल एक प्लॅन सांगतात. पण गंमत म्हणजे या प्लॅनमध्ये तिच्या स्वतःच्या इच्छेचा कुठेच विचार नसतो. आता राज जे बोलतात ना ते पूर्ण उत्साहाने आणि मुलीच्या काळजीपोटीच बोलतात. त्यांना वाटते की हे तिच्यासाठी सर्वोत्तम आहे. पण त्यांचे हेच शब्द मुग्धाच्या स्वप्नांवर मात्र एका मोठ्या निर्णयासारखे येऊन आदळतात. आणि मग मुग्धा काय उत्तर देते ते अगदी शांतपणे सांगते, पण बाबा मला डिझायनिंगमध्ये रस आहे, मला इंजिनिअरिंग नाही करायचं. पण तिच्या वडिलांना हे अजिबात पटत नाही. ते म्हणतात डिझायनिंग, अरे त्यात काय करिअर असतं, ते फक्त छंद म्हणून ठीक आहे. आणि इथेच त्यांच्यातला संवाद तुटतो आणि मुग्धावर किती दडपण आहे हे स्पष्ट दिसू लागतं. आता हा जो मतभेद आहे ना तो साधा राहत नाही. तो मुग्धासाठी एका वैयक्तिक संकटाचं रूप घेतो. म्हणजे एका बाजूला तिची स्वप्न आणि दुसऱ्या बाजूला पालकांच्या अपेक्षा दोन्ही एकमेकांसमोर उभ्या ठाकतात. आणि हाच या सगळ्या कथेचा गाभा आहे, माहितीये का. मुग्धा तिच्या आईला, स्वराला अगदी हताश होऊन विचारते की मी काय करू, बाबांचं स्वप्न पूर्ण करू की माझी आवड जपू. नाही म्हटलं तर त्यांचा अपमान केल्यासारखं होईल. पालकांना आपली आवड का कळत नाही हा प्रश्न खरंच खूप मोठा आहे. अशावेळी मुग्धाची आई स्वरा मध्यस्थी करते, पण ती कोणाचीही बाजू घेत नाही. उलट ती एक असा मार्ग दाखवते जो खूपच प्रभावी ठरतो. इथेच स्वरा एक खूप महत्वाचा सल्ला देते. ती म्हणते, बघ, फक्त नाही म्हणून काहीच होणार नाही असं म्हणून तू हा विषय टाळू शकत नाहीस. तुला त्यांना तुझा प्लॅन दाखवावा लागेल. म्हणजे काय तर केवळ आवड आहे असं सांगून चालणार नाही, तर त्या आवडीला एका ठोस विचारपूर्वक बनवलेल्या योजनेची जोड द्यावी लागेल. तरच ते गांभीर्याने घेतील. मग स्वरा तो प्लॅन कसा बनवायचाही पण सांगते. ती म्हणते आधी पूर्ण रिसर्च कर, कोणते चांगले डिझाईन कोर्सेस आहेत ते शोध, मग त्या क्षेत्रात नोकरीच्या काय संधी आहेत हे त्यांना दाखवून दे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तू याबद्दल किती सिरियस आहेस हे त्यांना पटवून दे. म्हणजे एका अस्पष्ट स्वप्नाला एका विश्वासार्ह प्रस्तावात बदलण्याची ही प्रक्रिया होती. आणि मग काय, मुग्धा आणि स्वरा मिळून कामाला लागतात. वडिलांचा विचार आणि मुग्धाची आवड या 2 टोकांमध्ये एक पूल बांधण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू होतो. त्यांनी उचललेली पावलं खूप महत्वाची होती. सगळ्यात आधी त्यांनी एका करिअर काउन्सिलरची मदत घेतली. म्हणजे कसं, एक बाहेरची तज्ज्ञ व्यक्ती जेव्हा बोलते तेव्हा त्याचं वजन पडतं. मग दोघांनाही पटेल असा एक मधला मार्ग शोधला. आणि हो, या सगळ्याचा एक आर्थिक आणि शैक्षणिक आराखडा पण बनवला, हे दाखवण्यासाठी की हा काही हवेतला विचार नाहीये. आणि तो मधला मार्ग सापडला. UI/UX डिझाईन हे एक असं क्षेत्र आहे जिथे तंत्रज्ञान आणि कला दोन्ही एकत्र येतात. म्हणजे राज यांची IT क्षेत्राची इच्छा आणि मुग्धाची कलेची आवड, दोन्हींचा एक परफेक्ट संगम. तर ह्या कथेचा शेवट खूप सकारात्मक होतो, पण त्यातून आपल्याला यशाच्या खऱ्या अर्थाबद्दल एक खूप मोठी शिकवण मिळते. स्वरा मुग्धाला एक पत्र लिहिते आणि त्यात ती एक खूप सुंदर गोष्ट सांगते. ती म्हणते, करिअर म्हणजे कपडे नाहीत की आवडले नाहीत किंवा फिट झाले नाहीत तर बदलून टाकले. ते आपल्या व्यक्तिमत्वाचा एक अविभाज्य भाग बनतं. आणि ती पुढे लिहिते, आयुष्यात कधी सुरक्षितता आणि आनंद यापैकी एक निवडायची वेळ आलीच तर नेहमी आनंदाची निवड कर. कारण मेहनत तर प्रत्येकच क्षेत्रात आहे, पण जे काम आवडतं ना ते करताना कितीही मेहनत घेतली तरी थकवा जाणवत नाही. खरंच याहून मोठी शिकवण दुसरी काय असू शकते. तर ही कथा आपल्याला एका प्रश्नावर आणून सोडते. आपल्या प्रत्येकाच्या मनात काही स्वप्न असतात, काही आवड असते, पण त्या स्वप्नांसाठी, त्या आवडीसाठी आपला प्लॅन काय आहे त्यावर आपण किती विचार केलाय. कारण योग्य प्लॅन असेल तर कोणतंही स्वप्न पूर्ण होऊ शकतं.